तर आपलं संपूर्णपणे कष्ट वाया जाणार आहे, कष्ट वाया जाणार आहे. आपल्या गावातून वृद्ध माणसाला वृद्धाश्रमात जायची पाळी येऊ नये. लहान मुलांनी तरुण पिढीने आपल्या आई वडिलांची सेवा त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठेनं करावी, आदरपूर्वक करावी, प्रेमानं करावी. हा जो संस्कार आहे तो सर्वश्रेष्ठ संस्कार आहे. तो या गावामध्ये जपला जाऊ शकतो अशी या ठिकाणी पार्श्वभूमी आहे. कारण हे वारकऱ्यांचं गाव आहे. या ठिकाणी भजन पूजन होत आहे, कीर्तन होत आहे. आणि या कीर्तनातनं या भजन पूजनातनं हा जो संस्कार झाला हजारो वर्षांचा, शेकडो वर्षांचा, तो संस्कार आपण जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. आणि आपणाला ही संस्कृतीची मशाल तेव्हा ठेवली पाहिजे. गौतम बुद्धांना एका ठिकाणी म्हटलंय, काय म्हटलंय की जोपर्यंत तरुण पिढी वडिलांचा मान ठेवत आहे, जोपर्यंत तरुण पिढी वडिलांचा मान ठेवत राहील, तोपर्यंत या देशातील लोकशाही कधीही नसू शकते असं तर भवितव्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला गौतम बुद्धाची आठवण झालो. आणि त्याचं म्हणणं असं आहे की आपण आई वडिलांची, आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसं जी आहेत त्यांचा आदर हा नक्कीच ठेवला पाहिजे. त्याची आपण आपल्याकडनं शक्यतो सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु एक धोक्याची सूचना अशी आहे की तरुण वय मोठं बिघडलेलं असतंय, तरुण वय फार मोठं बिघडलेलं असतंय. केव्हाही तो करू शकतोय, केव्हाही प्रमाद करू शकतोय. आणि ज्याने संस्कृतीचं फार अति उच्च शिखर गाठलं, असे दोन उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे. एक आहे शहाजहान. आपल्या देशामध्ये मोगलांचं राज्य होतं. शहाजहानच्या काळामध्ये देश आपला अति उत्कर्षाला गेला. जगातलं 7वं आश्चर्य म्हणण्याचं ताजमहालचं इमारत बांधली. परंतु त्याच्या पूर्वीला याला औरंगजेब त्यांनी त्याला कैद केलं आणि तुरुंगात टाकलं. ही सुखंतिक आहे. ही पिढीवरती पुढच्या योग्य ते संस्कार न झालं तर एक रीत आहे. दुसरं एक आपण मी उदाहरण सांगणार आहे की अशोक राजा, सम्राट अशोक, त्याने की संपूर्ण जगामध्ये देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार केला. तो जेव्हा वृद्ध झाला त्यावेळेस काय झालं की त्याच्यावरती फार मोठी संकट पोचलं. त्याच्या तरुण पत्नीने त्याला कैद केलं, जेलमध्ये टाकलं. आपण म्हणतो की औरंगजेबानंच आपल्या बापाला टाकलं. आपल्या हिंदूंच्या इतिहासामध्ये सुद्धा अशोकाच्या मुलाने सुद्धा त्याला जेलमध्ये टाकलं, पतीला जेलमध्ये टाकलं. आणि एके दिवशी अशोकाला एक दुःखद बातमी अशी आली की महाराज, ही दुःखद बातमी मी सांगू का? तुम्ही जर अभय देत असाल तर मी सांगतो. राजाने अभय दिलं, दूताने निरोप दिला. निरोप असा आहे की तुमचा जो लाडका पुत्र आहे ना, लाडका पुत्र आहे तुमचा प्रजाबाईचा, त्याचे डोळे तुमच्या नंतरच्या पत्नीनं, प्रिय पत्नीनं त्याचे डोळे आंधळे केलेले. कशासाठी केले? आंधळे कशासाठी केले? त्या पत्नीची इच्छा होती की ह्या मुलाला माझ्याशी विवाह करावा. तो म्हणतो मग तू माता आहे, मी तुझ्याशी आतापर्यंत व्यवहार करू शकत नाही. ती संतापली आणि तिने तुला आंधळ केलं. हे तरुण वयातला चुकलेला मार्ग आहे, चुकून भ्रष्ट झालेला हा प्रकार आहे. पण अशा पद्धतीनं तरुण वयानं या गोष्टीला फार जपलं पाहिजे. म्हणून मी तरुण मुलीला एक आव्हान असं करणार आहे की सतत चिंतन करा, सतत संस्कारामध्ये राहा, चांगल्या संस्कारामध्ये राहा, चांगल्या माणसाचं ऐकत चला, चांगल्या माणसाचं बोध ऐका, चांगल्या माणसाचं हे चरित्र ऐकायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं संस्कार नीट होणार नाही. ग्रीस कथेमध्ये एक गोष्ट अशी आहे, एक राजा, मी ते नाव सांगत मी तुम्हाला. एक राजा बऱ्याच दिवसांचा त्याला पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याने ज्योतिषाला बोलावलं आणि सांगितलं की महाराज, हे माझा मुलगा झाला, फार नुकसान झालेला आहे, त्याचं भविष्य काय सांगा. तर बघितलं हात पाय जे काही कुंडली बघितली. त्याला म्हणलं की मी सांगू शकत नाही, माझ्या जीवाला धोका आहे, मी काही सांगितलं तर. राजाला म्हणलं की तू घाबरू नकोस, तुझं खरं काय असेल ते सांग. त्याने सांगितलं की जेव्हा हा मोठा होईल तो बाबाचा खून करेल. हा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो आपल्या आईशी लग्न झाले. इतका सुलक्षणी मुलगा घरात ठेवायचा कसा, म्हणून त्या राजाने असं निर्णय घेतला. आपल्या एका विश्वासू सरकाराला बोलवलं आणि सांगितलं की हे जे आपत्ती आहे ना, ते फार म्हणजे विचित्राचं आहे, त्याला तुम्ही ज्ञान जंगलामध्ये जाऊन खरं ठार मारा. त्या विश्वासू सरकाराने त्याला लहान करायला घेतलं. तो गेला आणि राजघराण्यात जन्मण्याचे लहान लेकरू बाळ, सुकुमार, गोंडस, वरपाड, रुपाण तरतरी, त्याला मारावंच वाटण्यात आलं. त्याला वाटलं की मी मारू कसं झाला, इतकं सुकुमार असं हे लेकरू दिसतंय, याला मी ठार मारलं तर फार मोठं पाप होणार आहे.
मोठी हत्या उडाली, मी करू शकणार नाही. म्हणून का की जगाला मी तसंच ठेवून दिलं आणि तो परत आला. आणि राजाला सांगितलं की राजा तुझ्या आज्ञेप्रमाणे मी त्या मुलाला ठार मारलेलं आहे. योगायोग त्या बालकाचा की दुसऱ्या राज्यातला एक राजा, तरुण राजा, तो तिकडे येतोय शिकारीला. तो ते लहान लेकरू बघतोय, त्याला उचलून येतोय आणि त्याला वाटतं किंवा हे ईश्वराने आम्हाला दिलेले जेल आहे, मला मुलगा नाही किंवा माझा मुलगाच आहे म्हणून त्याच्यात सांभाळ करतोय. पण हे लहान लेकरू हे इकडच्या राजाचा मुलगा होता, तो शेजारच्या राजाचा नाही, तो मोठा वाटतोय, मोठा विराज होतोय, तो त्या गाडीचा वारस होतोय. आणि दुर्दैव ह्या पहिल्याच राजाचं की एके दिवशी तो तरुण राजकुमार आणि हा राजा वृद्ध हे दोघे शिकायला जातात. शिकायला गेल्यानंतर तू शिकार केली का मी शिकार केली याच्यावरती झगडा होतो, भांडण होतं. त्यामध्ये तो तरुण जो असतो राजपुत्र त्याने ह्याचा ठार करतो, वध करतो, मारतो. आणि राजा निघाल्यानंतर पूर्वीची प्रथा अशी होती की राजामध्ये किती राज्य त्याच्या ताब्यात येत असे आणि ती राणी असेल ती त्याची पत्नी होत असे. आणि या पद्धतीने काय झालं की तो त्या राजाचा मारण झाला, त्या बापाच्या राजाचा तो मारण होता, ह्या राजाचा तो मारण झाला, ती राणी होती त्याची पत्नी झाली. म्हणजे भविष्यवाणी ही खरी ठरली, भविष्यवाणी खरी ठरली. पण त्याच वेळेला त्या राज्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, महामारी, रोगराई ह्या सर्व गोष्टींचे राज्य तू पिळून गेलं. त्याला पुन्हा त्या भविष्यवक्त्याला बनवलं की असं काय दिसतंय, माझ्या राज्यामध्ये दुष्काळ का, माझ्या राज्यामध्ये अतिवृष्टी होऊन दुष्काळ का पडतो, माझ्या राज्यामध्ये लोक काय मरतायत, माझ्या राज्यामध्ये रोगराई काय पसरते, ह्याचं कारण काय असावं. तर त्या भविष्यवक्त्याने सांगितलं की या राज्यामध्ये कोणीतरी राज्यकर्ता, कोणीतरी एक पापी असा मनुष्य आहे